मनपसंत किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण सुप्रियाताई यांच्या इझी कुकिंग विथ सुप्रियामधील लहान मुलांना आवडतील असे गुळ आणि मुरमुरे यांची लाडू पाहूयात। नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये। आणि लहान मुलांना आवडेल आणि मकर संक्रांती स्पेशल असे आज आपण लाडू बनवणार आहोत। मकर संक्रांती म्हटलं की आपण तिळाचे लाडू तर बनवतो, पण त्याचबरोबर अजून वेगवेगळ्या प्रकारचे शेंगदाण्याचे, त्यानंतर फुटाण्याचे आणि मुरमुऱ्याचे असे लाडू बनवले जातात। भरपूर प्रकारचे लाडू। तर इथे मी बनवणार आहे चुरमुऱ्याचे लाडू किंवा खूप जण इथे मुरमुरे पण म्हणतात। तर लहान मुलांना पण खायला होतं आणि संक्रांतीच्या स्पेशल निमित्ताने म्हणून आपण इथे चुरमुऱ्याचे लाडू आज मी बनवणार आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने बनतात हे। आता इथे मी गूळ घेतलेला आहे। आता प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार घ्या, तुम्हाला किती लाडू बनवायचा आहे। इथे मी अर्धा किलो मुरमुरे येते, त्याला पाव किलो मी गूळ वापरलेला आहे। तर गूळ इथे किसून घ्या किंवा बारीक तुकडे करून घ्या आणि ते एका नॉनस्टिक पॅनमध्ये घेतलं तर एकदमच उतरून लागत नाही। तर मंद आचेवर नॉनस्टिक पॅनमध्ये गूळ आणि तूप 1 चमचा हे घालायचं आहे। तुपाने कसं खाली जास्त असा लागून येणार नाही, जो आपला पाक तयार होईल। आणि याला मिक्स करायचं आहे। तर मंद आचेवर ठेवायचं आहे आणि छान असं त्याला पाणी सुटू द्यायचं आहे। यामध्ये वरून पाणी घालायचं नाही आहे। गुळाचं छान आपल्याला तेवढाच गुळाचा पाक बनवायचा आहे। तर इथे पहा छान असा पाक मी बनवून घेते आणि इथे पहा मी मुरमुरे घेतलेले आहे। आता हे कोणी लांब पण मुरमुरे मिळतात, माझ्याकडे हे होते असे छोटे छोटे मुरमुरे आहे हे, आणि कुरकुरीत पण आहे। तर या मुरमुऱ्यांना भाजायची वगैरे काही गरज नसते, फक्त आपल्याला पाक करायचा आहे। या पाकामध्ये पण पाणी टाकायचं नाही आहे। जेवढा गूळ वितळणार तेवढाच तो पाक बनणार आहे आणि तोच तसाच पाक हवा आहे। तर इथे पाक एकदम रेडी आहे, गूळ वितळलेला आहे। आता त्यामध्ये हे मुरमुरे जे आहे हे लागले टाकायचे, एकदम टाकायचे नाही। पाहायचे पहिले की कमी होतं की जास्त होतं पाकाला। तर इथे थोडे मी मुरमुरे टाकून घेतले आणि मिक्स करून घेते। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे, लगेच बंद करून द्यायचं नाही, नाहीतर तो पाक थंड होईल आणि लगेच कडक होऊन जाईल। एक तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लवकरच थंड होऊन जातो तो पाक आणि कडक होऊन जाईल, त्यामुळे मंद आचेवर चालूच ठेवायचं। आणि या प्रकारे मुरमुरे हे पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। तर असं लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये पण हे देऊ शकतात, हा पण एक चांगला ऑप्शन आहे। आणि असंच घरी मध्ये भूक लागली मुलांना किंवा आपल्याला पण, आपण पण खाऊ शकतो। असं नाही की मोठ्यांनी नाही, सगळं लहान मुलांनीच खायला हवं। तर लहान मुलं काय आणि मोठे काय, भूक लागली, छोटी मोठी भूक असली की खाऊ शकतो आपण, किंवा बाहेर पण नेऊ शकतो टिफिनमध्ये, किंवा मुलांना पण देऊ शकतो। तर इथे छान प्रकारे हे मुरमुरे मी असे मिक्स करून घेते आणि त्यानंतर याचे बांधायचे आपल्याला लाडू। तर इथे मिक्स करून झालेले आहे मुरमुरे पाकामध्ये। आणि आता काय करायचं, हाताला थोडं तूप किंवा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडं जेवढा तुम्हाला साईज हवा आहे लाडवाचा, छोटा मोठा, त्याप्रमाणे थोडं हे लाडू घ्यायचं आहे, ते चुरमुऱ्याचं सारण, आणि आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे। तर इथे अशा प्रकारे खूप गरम होतं ते, आणि गरमच हे लवकर लाडू बांधावं लागतं। जर ते थंड झालं तर लाडू पण बांधणार नाही आणि ते तसंच कडक होईल। त्यामुळे गरम असतानाच हे करायचं आणि एकदा मिक्स झालं की ते बंद करून द्यायचं आहे गॅस। आणि मी तर गॅसवरच ठेवून बंद करून दिला आणि त्यावरच ठेवून, म्हणजे गरम राहील त्या शेगडीमुळे। असं छान असे लाडू करून घेतलेले आहे तुम्ही बघा। आता मी सर्व असे लाडू बनवून घेते आणि मध्ये याला काय करायचं आहे, पाकाला मिक्स करायचं आहे, कारण पाक खाली राहून जातो आणि कोरडे होतात, त्यामुळे त्याला मिक्स करत जायचं आणि लाडू बांधत जायचे। तर चला मी सर्व लाडू असे बांधून घेते आता इथे।
तर इथे सर्व लाडू आता मी बांधून घेते आणि अशा प्रकारे ही मुरमुऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि लाडू एकदम झटपट होतात हे नक्की तुम्ही संक्रांतीला करून पहा। तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान छान अशा रेसिपीजसोबत। तोपर्यंत पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया।